राज्यात थंडीचा कडाका कमी झालेला असून तापमानात वाढ होत आहे। काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे। अनेक शहरांमध्ये पारा 30 अंशांच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय। हवामानातील बदलांमुळे सर्दी खोकल्याचे रुग्ण देखील वाढलेले आहेत। ऐन हिवाळ्यात राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ होत आहे। आज कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे। तसंच गारठा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। काल 22 नोव्हेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याच्या निचांकी 8.5 अंश तापमान नोंदवलं गेलंय। जळगाव आणि परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात पारा 11 अंशाच्या खाली गेला असल्यानं गारठा कायम होता। उर्वरित राज्यात थंडी कमी झालेली आहे। दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढलेला असून उकाडा जाणवू लागलेला आहे। अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 30 पार आहे। शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणातील डहाणू इथं 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। उत्तरेकडून येणारं शीत वारं मंदावलेलं असल्यानं राज्यातील थंडीचं प्रमाण कमी झालंय। राज्यावर थंडीची गुलाबी चादर पसरलेली असताना वातावरणात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळणार आहेत। वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आजारांना आमंत्रण मिळतंय। सर्दी खोकल्यासारख्या आजारांनी मान वर काढल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय।